अशा देहाला संज्ञा अर्थात माझ्या साऱ्या प्रजाजनांकडे जर का पाहिलं असेल तर सारीकडे आनंदी आनंद पाहायला मिळतोय. सर्वजण सुख सोयीमध्ये नांदताना पाहायला मिळतात. ज्या सुविधा माझ्या मनामध्ये आहेत, या सिंधुसेन राजाच्या मनामध्ये ज्या ज्या सुविधा निर्मिलेल्या होत्या त्या सर्व सुविधा या राज्यामध्ये माझ्या प्रत्येक नागरिकाला पोहोचवण्याचं कार्य आम्ही करतो आहोत. अर्थात हे करत असताना ही माझ्या परमेश्वराची पुण्याई, माझ्या परमेश्वरासोबतच माझ्या आई वडिलांची पुण्याई, ज्यामुळे हे सत्कर्म माझ्या हातून घडत आहे. माझ्यासाठी माझा देश प्राणप्रिय आहे, माझी प्रजा प्राणप्रिय आहे आणि हे करत असताना मला जे समाधान मिळतंय हे प्राणापेक्षाही जास्त आहे. या प्रजाजनांसाठी राबत असताना सर्व प्रजाजनांना योग्य त्या प्रकारचा न्याय देण्याचे कर्तव्य आम्ही करतो आहोत. माझ्या प्रत्येक प्रजाजनाच्या चेहऱ्यावर सुख समाधान आणि आनंद लाभावा यासाठी हा राजकर्ता सिंधुसेन दिवस रात्र झटतोय. अर्थात त्याच्यासोबत इतर प्रजाजनही आहेत. परंतु विचार केला असेल तर माझ्यासाठी सर्वस्व म्हणजे माझा देश, स्त्रीचे साम्राज्य निर्माण व्हावे तशा प्रकारचे साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न हा राजा सिंधुसेन करतो आहे. हे विश्वचे माझे घर या उक्तीप्रमाणे माझ्या संपूर्ण राज्यासाठी मी नांदतो आहे. खरंच माझा देश माझे राज्य मला प्राणाहूनही प्रिय आहे. म्हणूनच म्हणावंच वाटतंय, देश माझा प्यारा प्यारा. माझा देश माझ्यासाठी प्राण प्रिय आहे. देश माझा प्यारा प्यारा जगियान कमलला. देश माझा प्यारा प्यारा जगियान कमलला. देशासाठी मनाला कोणती सल लागत असेल तर ती एकच, ती कोणती असेल तर या स्वाधीला माझ्या वारस नाही. तीच सल या मनाला नित्य नियमाने लागू राहिली आहे. माझं वाढत चाललेलं वय हा वृद्धाप्य काळ आणि अशा काळामध्ये माझ्या सर्व प्रजाजनांना मी ज्या इच्छिलेल्या सुखसोयी आहेत त्या त्यांना प्राप्त होतील की नाही. माझ्या मनी ते
निर्माण केला आहे ते म्हणजे प्रत्येक प्रजाजनांपर्यंत पोहोचेल की नाही, त्या सुखसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचतील की नाही, ही सर मनामध्ये लागून राहिली आहे, हीच काळजी मनामध्ये लागून राहिली आहे. ज्या वेळी राजा सिंधुसेनला चिंता पडल्या, राजा सिंधुसेनच्या मनामध्ये शब्दांचं काहूर निर्माण झालं, काळजी निर्माण झाली, त्यावेळी एक व्यक्ती जी सदैव माझा पाठीराखा म्हणून राहिली ती कोण असेल तर माझ्या प्रधानजी. आजच्या क्षणीही माझ्या प्रधानजींना हात द्यावी आणि या समस्येचा हल काढण्याचा प्रयत्न करावा. हेच करा. कोण प्रधानजी? जसे असाल तसे राजदरबारी निघून या. अरे वा, मी माझ्या कार्यात मग्न असताना महाराष्ट्राचा संदेश माझ्या कानी आला. प्रधानजी असेल तसे राजदरबारी या. हे शब्द कानी पडतात या ठिकाणी मी आलेलो आहे. आपण आल्याची वार्ता महाराजांना दिली. शुभ आणि मंगलाच्या प्रकारचा आशीर्वाद आहे. प्रधानजी, यावेळी तुम्हाला या ठिकाणी बोलवण्याचे कारण आहे. हो प्रधानजी, आजपर्यंत आपण मिळून आपल्या राज्याची सेवा करत आलात. जी जी कर्तव्य तुमच्यावर सोपवली गेली ते प्रत्येक कर्तव्य तुम्ही कर्तव्यनिष्ठेने पार केलात. या राजाच्या आदेशाप्रमाणे तुम्ही चाललात, आपल्या प्रजाजनांना सुखसोयी देण्याचा प्रयत्न केलात. अर्थात हे आज सगळ्यात चालू आहे. परंतु प्रधानजी, तुम्हाला माहित आहे माझे हे वाढत चाललेले वय आणि या गादीला नसलेला वारस, ही चिंता मनोमन मला नेहमी लागून राहिली आहे. सतत सतावत आहे चिंता मला आणि त्याचा कायमस्वरूपी पर्याय करावा याच खातर तुमच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोलवलं आहे. चर्चा करण्यासाठी बोलवलं आहे. हो प्रधानजी, त्यातून मार्ग काढण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. बोला महाराज, तुमचं काय म्हणणं आहे काय? प्रधानजी, आपलं राज्य सुजलाम सुफलाम आहे. प्रत्येक वेळी या राजा सिंधुसेनने या प्रजाजनांना योग्य ते न्याय देण्याचं कर्तव्य केलेलं आहे. परंतु प्रधानजी, आता क्षण आलाय तो सिंधुसेन राजाला थांबण्याचा. हो प्रधानजी, या ठिकाणी या गादीला वारस शोधण्याचा क्षण आलाय. प्रधानजी, या गादीला वारस शोधला गेला पाहिजे. आपल्या प्रजाजनांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांना सुख समृद्धी लाभली पाहिजे. यासाठी योग्य अशा प्रकारचा वारस या गादीला शोधला पाहिजे, जेणेकरून आपलं राज्य सुजलाम सुफलाम होईल. महाराज, तुमची कल्पना बरोबर योग्य आहे. माझ्या मनातून हा प्रश्न उद्भवतोय की महाराजांतर या गादीला वारस महाराज, माझ्या मनामध्ये युक्ती आहे की आपण केले आपल्याला या राज्याला योग्य तो राज्य आपल्याला मिळेल असं मला वाटतं आहे. बोला प्रधानजी, तुमच्या मनी कोणत्या प्रकारचं काहूर चालू आहे? बोला प्रधानजी. महाराज, जर लोकांमधून एखादा राजा निवडून दिला तर कसं होईल बघा. म्हणून म्हणजे आपल्या राज्यामध्ये या सर्व माझ्या प्रजाजनांमधूनच या गादीला वारस शोधायचा. होय होय महाराज, त्यासाठी आपण लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊया. बघा, आपल्या या नगरामध्ये 552 गावं आहेत. या 552 गावांमधून 552 व्यक्ती या ठिकाणी येतील. त्यातून मंत्रिमंडळ तयार होईल आणि त्या मंत्रिमंडळातूनच एक नेता, एक राजा म्हणून या ठिकाणी कार्यरत असेल आणि तो या राज्याचे कल्याण करेल असं मला वाटतं आहे. प्रधानजी, कल्पना तुमची उत्तम वाटते. म्हणजे या संपूर्ण प्रजाजनांमधून त्यांना हवा असलेला उमेदवार त्यांनी उभा करायचा आणि इतर सर्व प्रजाजनांनी त्याला मतदान करायचं आणि त्यातून आपल्या गादीला वारस निवडायचा. म्हणजे जो राजा प्रजाजनांच्या मनामध्ये आहे तोच राजा या गादीला मिळणार आहे. प्रधानजी, तुमची कल्पना आम्हाला आवडलेली आहे, आमच्या मनामध्ये रुजलेली आहे. प्रधानजी, आत्ताच्या आत्ता आम्ही तुम्हाला आदेश देतोय, या तुमच्या योजनेप्रमाणे अंमलबजावणी व्हायला हवी. त्यासाठी लवकरात लवकर अंमलबजावणीचे पर्याय निवडा. आत्ताच जातो आणि सेवा कमी जवळची वेळेला दमनी केली जातो. महाराज, आणि मंगलाच्या प्रकारचा झालं माझ्या मनाचं समाधान. माझ्या मनी असलेला या गादीला जो वारस हवा आहे तो वारस निवडण्याची वेळ आलेली आहे आणि प्रधानजींनी जी युक्ती सुचवलेली आहे, तो पर्याय सुचवलेला आहे, तो निश्चित आम्हाला मान्य
परंतु हे सर्व अंमलबजावणी होत असताना संपूर्ण राज्यामध्ये फेरफटका मारावा, सर्व गावोगावी काय चाललंय, प्रजाजनांच्या मनामध्ये काय चाललंय याचं निरीक्षण करावं, हेच करावं.
सरपंचच्या घरात झालंय 10-12 पोरा 7-8 पोरा त्यांना सांभाळूनच माझं आयुष्य गेला. सकाळी गावला तर फ्रँचायझी अशी आमची परिस्थिती. 16-17 वर्षाचा करणा भान पोर झालं. आता वाटला माझं बापू चांगलं सुपोरगो माझ्या गळ्यात घाली. पण खायला त्या मालिकेचा नशीबच फुटके. दुसऱ्या पाण्यात हो म्हातारो बापियो त्या मालिकेच्या गळ्यात घातले. काय करतल कोणा सांगतल. शेवटी आपल्या कुकुवाचो धनिया सांभाळतो. आताच बघा ना सकाळी उठलोय सगळा साडून काढलोय पाणी भरलोय धुनी भांडी केलोय वरांका सोडलोय पाणी दिलोय मानलोय. हो बापियो सकाळी गेलो ते तो अजून फक्त ना रोवलो बाकी काय ना खयो पडा तर अफसरांनी हो बापियो रोवलो काय हो अफसर काय बघा येतो आता घातलं तुम्ही सकाळपासून नाव हिंगा केला नाही जमतो एक टायमाला केलं तुम्हाला बया हिंडा केलं हिंडा हो संसार दोघांचो असता. आताची सगळी सारखी असली तर तुम्ही उठला हिंडा केला तुम्ही उठला हिंडा केला त्या मार्गाने एकट्यात मारायचा. हो हिंडा केल्याशिवाय गावचे बातमी समजत नाही. मतदान घालून आमचा पोट भरायचा ना. आता दर दिवस मतदान घालूचो. आता मला तुम्ही या सांगा आता तुम्ही इतके वर्ष मतदान करता काय फायदा झालो. आपला गर्व काका गातात राजा म्हणजे राजा काय झाला राजा बरोबर. आपण आता राजाचं नवीन मालकदार निर्धार करतो राजा कोर्टावर काय ना आता तो राजा म्हणता मतदान करा निघून द्या. तोंडी सगळीकडे त्या सांगणार माझा उशीर झालो नाहीतर तुका माहिती आम्ही काही थांबणार नाही. अजिबात थांबणार त्याच्या घराकडे गेला त्याच्या घराकडे गेला 17 घरा घेतले घरात काय लागणार राजा राजा आता काय करतो सगळ्या गावात निवडणुकीत आमका आता मशीन दिसतली त्याच्यावर आमका बटन दाबून भीती कसली आता राजा सगळ्यांच्या घराकडे येतात मतदान सगळ्यांच्या घराकडे आता माझ्या पाठवून घ्यायचा सगळ्यांच्या घराकडे फिरतात.
होणार. आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये ज्या प्रकारच्या सोयी सुविधा तुम्हाला अपेक्षित आहेत, ज्या प्रकारचे रस्ते असतील, लाईट्स असतील, ज्या सोयी सुविधा तुम्हाला अपेक्षित आहेत, त्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा तुम्ही निवडून देणारा जो उमेदवार, त्या उमेदवाराच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. बापरे, म्हणजे आपल्याला पाणी आणि बघा सध्या 3 महिला जाऊ देता. बघा माझ्या फोनमध्ये काय झाला. तुम्ही हसताय काय? पाणी अडवून तुम्ही उठलाय काय? टिकटलाय काय? आपाकडे गेला यांना काय मागायची सांगू. राजा तुम्हीच समजा. मालू दाजी, तुमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली, अजूनही पाहुणे घरात आले आणि तुमचं हे चालू. हो राजा, माझा प्रेम असा पाहून प्रेमाचं असं काय उपयोग नाही सकते. आमच्या तुमच्याकडे काय गावताला तर सांगा. आजपासून या सिंधू नगरीमध्ये हा सिंधूसेन राजा तुम्हाला एक अधिकार देतोय. कोणता अधिकार? तर मतदानाचा अधिकार. ज्या अधिकाराच्या माध्यमातून तुम्हाला हवा असणारा, तुमच्यामध्ये मनामध्ये असणारा इच्छित उमेदवार निवडून देऊ शकता. आणि हो दाजी, आणि तो उमेदवार तुम्हाला हवा असणारा विकास साधणार आहे. विकास? महाराजांनी विकास मगासपासून म्हणताय, पण माझ्या घरात माणसं पोरा पडली होती. तर शिक्षण नाही, तर काम नाही, धंदो नाही, फक्त आपलं राज्य अफाट पसरलेलं आहे. या राज्यामध्ये अनेक दुष्शक्ती आहेत त्या आपला प्रभाव पाडण्याचं कार्य करतात. तुमच्या गावावरही या दुष्शक्तींचा प्रभाव आहे आणि हा प्रभाव नष्ट करण्यासाठी आज आमचं इथपर्यंत आगमन झालंय. अर्थात आज आमचं आगमन झालंय याचा अर्थ असा आहे, तुमच्या मुलाबाळांना शिक्षण, गोरगरिबांना योग्य त्या सर्व सोयी सुविधा, या सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत. महाराजांनो माझ्या मागे आमचं नाव महिला बचत गट असा. त्याच्यात खूप बायका असो. एखादं एकत्र घेऊन जर आपण सांगला ना, ते पण वाटतं. तू दिसते का एवढी साधी नाही, हुशार आहे. निवड उत्तम आहे. मालू, मी या ठिकाणी घोषणा करतोय की या संपूर्ण गावामध्ये, या गावात महिला प्रतिनिधी म्हणून मी तुझी निवड करतोय. आणि तू काय करायचं मालू? जमणार तुला मालू? स्त्री शक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. ताई माई अक्का, येत्या 7 तारखे मंगळवारी आपला मतदान करूचा राजा निवडीसाठी. सगळेजण येताच नाही मत घालू. तसे तुम्ही तुमच्या पण बरोबर घेऊन या. समजलात का? काळजी नसावी. या राज्यामध्ये त्यांची ही सोय केलेली आहे. जे गरीब आहेत, स्तनदा माता आहेत, गरोदर माता आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं मत नोंदविलं जाणार आहे. काही सोयी सुविधा आपल्या राज्यामध्ये केल्या आहेत. घरी चिंता नसावी. पण मागच्या वेळात ना आमचा ताई घ्या आधार कार्ड घेऊन ना आता विसरून गेला. पाठी पाडलेला पुन्हा पुन्हा जाऊ घ्या आणि निवडायचो आमचा गेला. जर तुमचं यादीमध्ये नाव असेल आणि तुमच्याकडे एखादा दस्तऐवज हवा असेल, म्हणजे आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, इतर तत्सम दस्तऐवज असतील, तर न विसरता एखादा दस्तऐवज तुम्ही तुमच्या जेणेकरून योग्य प्रकारे तुम्ही मतदान करून वेळेत तुम्ही येऊ शकता. ऐकलात मा? आधार कार्ड नसला तरी सांगितले पॅन कार्ड, ओळखपत्र, पॅन कार्ड सुद्धा माझा आधार कार्ड आपण झाला. हो दाजी, दाजी दिलं खरा सांगायचं नसतं. कदाचित ह्या एका घरी असा वेळ होत असेल तर त्या संपूर्ण राज्यामध्ये सगळं घेऊ, पण आता मला घरी आहे. 7 मेला संपूर्ण गावामध्ये, राज्यामध्ये आम्हाला
ठिकाणी आडवा येण्याचे कार्य करतोय ते राजा सिंधू नरेश. याच सिंधू नरेशचा बंदोबस्त करावा. त्याची जाऊन लाखाशणी माझी पावले इथपर्यंत जवळली आहेत. आपण आल्याची जाणीव सिंधू नरेशला द्यावी. हे योग्य. बोल सिंधू नरेश. हो दुर्गे, हो. पर्यंत आलोय. राजा शिवाजी निघतोय. हो सिंधू नरेश. दुर्जना, माझ्या शोधामध्ये तू फिरत असशील, परंतु या क्षणी माझ्या हातून सत्कर्म घडतायत, त्यामुळे तू आल्या पावलेले गेलास तर बरं होईल. तुझा सत्कर्म किंवा वाईट कर्म मला माहित नाही. माझ्या कार्याच्या वाट तू येऊ नको. तुला समजण्याच्या मला हे सांगतोय. माझ्या कार्याच्या वाट चालला हो. तुझं कोणतं कार्य चालू आहे ते मला कळेल का? तुला ज्ञात आहे राजा तुझ्या हाती कार्य घेतलं आहे. त्या ठिकाणी त्याच कार्याला विरोध करण्यासाठी हा दुर्जय फिरतोय. दुर्जना, भूतकाळाच्या गोष्टी बाजूला ठेव. या क्षणी तुला सामर्थ्याच्या बोलायला सांगतोय. तुझा उद्दामपणा आणि अहंकारपणाचे घुंगरू माझ्या प्रधानजीच्या पायात अडकून तुला मी नाचवल्याशिवाय राहणार नाही. राज करते शब्दाच्या विरुद्ध माझ्यापेक्षा प्रत्यक्ष पराक्रमाने दाखव. बघा एक दुर्जना, तुझ्यासारख्या छोट्या मोठ्या युद्धवीरांशी मला लढण्याची गरज नाही. त्यासाठी माझं पूर्ण सैन्य या ठिकाणी सज्ज आहे. पाहूया. आजी, राणी लहानपणी मोठा भाई घेऊन येणार. होय राजे. राजन त्याच वेळी माझी मनोदेवता मला म्हणाली, दुर्जय तू करतोयस काय? राजाची लोकशाही प्रतिनिधी मतदान घेणार आहे, त्या मतदानाला विरोध करणे योग्य नव्हे. राजांचं कार्य हे चांगलं आणि उत्तम आहे, त्या कार्याला मदत कर. राजन आलं माझ्या घरात, हा दुर्जय आपल्या चरणी वीर होतोय. शिवाजी मंगलाची बघायला तुझ्या तुला तुझ्याकडून इतकी वर्ष मला शेत भेटत होतं. तुझं नाव जरी दुर्जय असेल तरी या क्षणी हा राजा तुझं नाव बदलतोय आणि तुझं नाव सुजन करतोय. सुजन करतोय का? तर यापुढे आम्ही जो कार्यक्रम अवलंबला आहे कोणता, तर लोकशाही पद्धतीने मतदान करण्याचा, त्या कामामध्ये तू या राजाच्या पाठीशी असतील आणि या संपूर्ण
संपूर्ण प्रजाजनांमध्ये या कार्यामध्ये सहकार्य करशील. होय. जाग्याची आता काळजी नाही महाराजांनो. होय महाराज समाज. हो 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 तो समाज हो, गाव पिराळीलो आणि उमरो भगवान आलो आपल्या मराठा आधी तू घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आम्हाला आनंद आहे. संपूर्ण प्रजाजनांनो, मला तुम्हाला सांगावंच वाटतंय, 7 मेला मतदान आहे. त्यापूर्वी तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची खात्री करा. कोणत्याही भूलथापांना, गैरप्रकारांना बळी पडू नका. अजिबात नको. तुमच्या जवळ असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर तत्सम कागदपत्र घेऊन चला, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुमचं मत बहुमूल्य आहे. ते कोणत्याही प्रकारे कोणाच्याही आमिषाला बळी न पडता म्हणजे विकलं जाणार नाही याची खात्री करा. आणि मला तुम्हाला सांगावंच वाटतंय, या सिंधू नगरीमध्ये राजा जर कोण असेल तर तो एकच राजा, माझा मतदार राजा. होय मतदार राजा. मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा जागा हो. मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा जागा हो. अतिशय उत्कृष्ट असा